आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता HRA बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित 13 जानेवारी 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसेर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। जिल्हा परिषदामार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात। कल्याणकारी शासन म्हणून या सेवा राज्यातील जनतेला, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला सर्व काळ उपलब्ध होतील हे शासनाकडून पाहिले जाते। याकरिता जिल्हा परिषदेमार्फत नियुक्ती केल्या जाणाऱ्या वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवा विचारात घेऊन त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे। त्यातील प्रामुख्याने ग्रामसेवक, आरोग्यसेवक तसेच शिक्षकांना त्यांचे मुख्यालयी राहणे आवश्यक आहे। असे असताना बऱ्याच वेळा संबंधित कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखले सादर करून मुख्यालय राहत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। वास्तवात संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहत नाही। त्यामुळे पंचायत राज समितीने सन 2017-18 13वी महाराष्ट्र विधानसभा 4था अनुपालन अहवाल याद्वारे शासनाचे असे निर्देशनास आणले की ग्रामीण पातळीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालय राहणे आवश्यक आहे। या बाबी विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी व रहिवासी दाखला कोणामार्फत व कसा घ्यावा याबाबत आवश्यक त्या सूचना त्वरित देण्यात याव्यात। याकरिता ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत संबंधित समितीने शिफारस केली आहे। शासन परिपत्रक। हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसेर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। वित्त विभागाच्या 15/4/1988 व 5/2/1990 शासन निर्णयात घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे हे स्पष्ट नसल्याने ग्रामविकास विभागाने दिनांक 5/6/2008 तसेच दिनांक 3/11/2008 परिपत्रक वित्त विभागाच्या 5/2/1990 तरतुदीशी अतिक्रमित ठरत नाही। त्यामुळे संबंधितांना घरभाडे भत्ता अनुज्ञेय ठरतो। त्यामुळे संबंधितांना घरभाडे भत्ता देण्याची माननीय न्यायालयाने आदेश दिले आहेत। त्यामुळे वित्त विभागाने त्यांच्या शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2016 अन्वये दिनांक 25/4/1988 व दिनांक 5/2/1990 शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा केली। ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी राहण्याबाबत विविध केलेले शर्त मात्र काढून टाकण्यात येत आहे। ही तरतूद वित्त विभागाच्या दिनांक 7/10/2016 शासन निर्णयाने वगळली। पंचायत राज समितीने त्यांच्या 4थ्या अनुपालन अहवालातील प्रकरण 6 तसेच 19व्या अहवालातील पृष्ठ क्रमांक 24 वरील केलेली शिफारस पाहता तसेच वित्त विभागाच्या दिनांक 7/10/2016 शासन निर्णयामध्ये नमूद केलेली अट विचारात घेता जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, शिक्षक व संबंधित आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे। याकरिता खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येते। याकरिता प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक मुख्यालयी राहत असल्यासंबंधी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे। सदर शासन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 20/19/09/09/13/13/57/53 असा हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संक्षेपित करून काढण्यात येत आहे। हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुळसेर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।